होणार मला सांग. मला 53% लाज वाटली जेव्हा मला ग्रेट व्हायचं होतं. मला इंग्लिश येत नाही त्याची लाज वाटली आणि मग मी ठरवलं मी करून दाखवणार आणि ते केलं. मग तिकडून गेलो इकडे स्पर्धा परीक्षांच्या याच्यामध्ये गेलो. प्रबोधिनीला गेलो, ज्ञान प्रबोधिनीला. माझा मित्र नरसिंग कत्तुरवार इथे आलेला आहे, तो पण तेव्हा माझ्या बरोबर होता. मला आधीपासून एक समजायचं की मला युथमध्ये प्रचंड काम करायला आवडतं, मला संघटन करायला आवडतं, मला लीड घ्यायला आवडतं, ज्याला गावाकडे रिकामी कामं असं म्हणतात. रिकामी कामं माहिती आहे ना? म्हणजे अच्छा, नाही चालेल, काय हरकत नाही. तर मला फार आवडायचे एक्स्ट्रा करिक्युलर. मला इंग्लिश आवडायचं, मला टीचिंग आवडायचं, ते क्लिअर झालं होतं तेव्हाच. मला खूप वाटायचं की मी काम करावं. आणि काय झालं, हे कर्मवीर, बाबा आमटे, गांधीजी, विवेकानंद तर आपले खास दोस्त, हे सगळं वाचल्यावर असं वाटायचं की यार आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे. हे कोणाचं ते सायलेंटला लावून टाका सगळ्यांनी मोबाईल. येस, हा. आणि ज्यांना सायलेंट कसं लावायचं याला प्रॉब्लेम असेल त्यांनी बाजूला मदत घ्यायला हरकत नाही. नाही, खरंच फार प्रॉब्लेम येतो. मी मास्तरांचे ट्रेनिंग प्रोग्राम घेतो. 40,000 शिक्षकांना प्रशिक्षण दिलंय महाराष्ट्रातलं. आय एम द यंगेस्ट टीचर ट्रेनर इन इंडिया. ठीक आहे. तर अनेक शिक्षकांचे हाल बिचाऱ्यांचे असे, ते नवीन नवीन निघालं 4-5 वर्षापूर्वी. ते वाजायचं, ते इकडून बोंबलायचं, अरे बंद करा, सायलेंटला लावा, साहेब बसलेत. पुन्हा वाजायचं, पुन्हा आरड्या मारायचे. शेवटी त्याने अरे तुम्हीच करा म्हटले, मला नाही जमत ते कसं करायचं ते. इतके हाल. ठीक. मला असं वाटायचं की मी ही जी कामं करायचं मला अधिकारी व्हावं असं माझ्या आईवडिलांना वाटायचं. मी गेलो तिकडे. झालं असं की मी फर्स्ट इयरला तिथे असतानाच पुण्याला कॉलेजला माझे वडील अचानक हार्ट अटॅकने गेलेत. आणि खूप मोठा शॉक असतो तो. ज्या वयात बापाची खूप गरज असते, नुसतं तो असणं, त्याच्याशी बोलणं सुद्धा खूप मोठी गोष्ट असते, त्यावेळेत बाप गेला. त्या धक्क्यातून सावरायला 15 दिवस, महिना लागला बऱ्यापैकी. पण बाहेर आलो, कारण आई समोर मी रडणं किंवा मी हे करणं ते चुकीचं होतं. माझी बहीण लहान होती तेव्हा, असं सगळं होतं. पण त्याच्यानंतर असं झालं की डिसिजन मेकिंग मग माझ्याकडे आलं. आणि मी तेव्हा 2-3 परीक्षा पास झालेलो होतो. पण मला माझं हाफ हार्टेड काम चालायचं स्पर्धा परीक्षेत. मग मला जाणवलं की आपल्याला पूर्ण वेळ हे काम करता येईल. शिक्षण क्षेत्रातलं, युथ संदर्भातलं, सोशल वर्क मला इतरांसाठी करायला फार आवडायचं. माझ्या कॉलेजला मी गाडीवर जायचो. माझ्या वडिलांनी मला गाडी दिली होती एक, की जा गाडी घेऊन जा. आणि माझ्या 2 सायकल मात्र शाळेतच कॉलेजला असायच्या. आणि सगळी खेड्यावरची मुलं माझ्या सायकल वापरायचे, त्यांना गावात काही काम असायचं तर. फुकट महाजन क्या म्हणतात त्याला आमच्या गावाकडे. ठीक आहे. मला फार आवडायचं. कोणाच्या आपण मदतीला आलो ना तर मला फार बरं वाटायचं, फार छान वाटायचं. मग समजलं की असं आपल्याला काम करता येईल का. मी पुण्यातच काम तोपर्यंत करत होतो. ज्ञानप्रबोधिनीला मी स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शन करणे, साखर शाळा नावाचा प्रकल्प चालायचा, मी त्याच्यावर काम करायचो. मी करिअर काउन्सिलिंग करायचो. माझं वय तेव्हा 22-23 होतं. आणि एक संधी मला अजून पुन्हा चालून आली. काय झालं, एक तिथे प्राचार्य होते संस्थेचे आणि त्यांना पुणे महानगरपालिकेच्या 1800 शिक्षकांचं प्रशिक्षण घेण्याचा कार्यक्रम मिळाला. आणि त्याच्यावर त्यांनी 12 टीचर्स चांगले एकदम सिनियर नेमलेत. आणि त्याचं कोऑर्डिनेशन मी करावं असं त्यांना वाटायचं, कारण मी जरा ऍक्टिव्ह होतो आणि मला बोलणं वगैरे असं यायचं की कोणाशी कसं बोलावं काय असं सगळं. त्यांना म्हटलं करणार, फार छान. आता ते मी खूप छान इफिशियंटली मॅनेज केलं. आणि मात्र 2 महिन्यात असं झालं की 2 जे फॅकल्टी होते ना त्यांना काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ते येणं बंद झाले. आणि मग एक दिवशी तर असं झालं की ते हो सांगून आले नाहीत. माझ्या प्राचार्यांचा डायरेक्टरचा फोन की अरे यजुर्वेंद्र असं असं झालंय, काय करता येईल बघ ना जरा, तू उभा राहतो का तिथे. आता ही घटना कुठली ती समजून घ्या. ही पुण्यातली घटना आहे. आणि ते मला काय म्हणतायत, 100 मास्तर बसलेले असतील, त्यांचं वय 46, माझं 23, म्हणजे माझ्या वया इतका त्यांचा अनुभव, आणि त्यांना तू ट्रेनिंग दे असं त्यांचं म्हणणं होतं. तर माझ्या मनात 2 विचार आले जे आपल्याही मनात येतात. पहिला विचार आला, नो नाय नेवर, हे काम आपण करू नये. कारण सांगतो त्याच्या मागे कारण आहे बेटा. पुण्याला गेले असाल ना तुम्ही, पुण्यातल्या लोकांना असं वाटतं की आपण जगात सगळ्यात हुशार. तुमच्या येते ना लक्षात.
आणि त्यातल्या त्यात पुण्यातले शिक्षक जे ज्यांचं पूर्ण आयुष्यच सगळं सदाशिव पेठेमध्ये गेलेलं आहे, असे सगळे अगदी म्हणजे समजतंय ना तुम्हाला? हां, ते सगळे. ठीक आहे, आता मला काय सांगताय की यांना तू शिकव 2 तास. नको. दुसरा विचार आला जो मला फार आवडतो कायम, आणि आता तर पहिला येतच नाही, दुसराच येतो. करूया आपण. आणि मी काय विचार केला, काय होईल वाईटात वाईट, त्यांना लेक्चर आवडणार नाही, बरोबर? पुण्याच्या लोकांचं एक चांगली गोष्ट आहे, ते फार असं सज्जन सोजवळ पद्धतीने जरा असं. आपल्या गावाकडे जर एखाद्याचं लेक्चर किंवा गाणं ऐकू आलं नाही, आवडलं नाही, तर काय करतात? पूर्ण जोरात आरोड्या मारतात. जर त्यातल्या त्यात कुठून बटाटे टमाटे कांदे वगैरे असं मिळालं तर ते मारतात. ठीक आहे, पुण्यात तसं नसतं बेटा. म्हणजे जर लेक्चर आवडलं नाही ना, तर त्याच्यातला एक शिक्षक शिक्षिका असे उभे राहणार आणि सांगणार, अहो महाजन, तुम्ही जो विषयाची मांडणी करत आहात ना, तुम्हाला ते जमत नाहीये. तुम्ही व्यवस्थित याचं अध्ययन करा आणि त्यानंतरच अध्यापनाचा तुम्ही प्रयत्न करा. आता मी काय विचार केला तुम्हाला माहिती आहे का? ऐका. हे बा, आपल्या गावाकडे जर चुका झाल्या काही झाल्या तर आपल्याला दणकून शिव्या खाण्याची सवय असते. पण आपल्याकडे शिव्याही अशा देतात, एक पण रिपीट होत नाही. ठीक आहे, एक पण नाही. आता इतकं रागवणं आणि शिव्या ज्या माणसांनी ऐकलंय, त्यांना चूक झाल्यानंतर असं जर कोणी बोललं तर ते काय माहितीये, गुदगुल्या. याला म्हटलं येतो यार, आपण सह लेंगे, कोई प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. आणि दुसरा अजून विचार मी काय केला, समजा लेक्चर नाही आवडलं, ठीक आहे, आपल्याला कोण ओळखतं तिथे? यवतमाळला समजा माझं लेक्चर नाही आवडलं आणि तुम्ही म्हटलं काय बरोबर नाही, मला काय करायचंय? मला थोडी इथे दिवसभर राहायचंय. हो सर, म्हटलं यार आपण जाएंगे उधर. ठीक. आणि मी गेलो. तुम्हाला सांगतो 1.5 तास बोललो त्यांच्याशी, मन भरून, अगदी पोटात घुसून, हृदयात घुसून, सगळीकडे. आणि तुम्हाला सांगतो ते संपल्यानंतर, बरं पुण्यातले लोक तसे तत्पर, आपल्या गटारी आपले काय काय नळ वाहतात, 1-1 वर्ष आपण बघत नाही. त्यांच्याकडे नुसतं टिपक झालं ना, ते लगेच पत्र लिहितात. हां, कसबा पेठेमधले नळ हे इतके टपक 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 गळत आहेत, शासन याच्याकडे लक्ष देईल का? ठीक आहे, ते एकदम जागरूक असतात. त्यांनी काय करावं, त्या दिवशी संध्याकाळी आमच्या डायरेक्टरला पत्र पाठवलं, यानंतरचे सर्व प्रशिक्षण वर्ग त्या महाजनांनाच द्यावेत. हा, शहायला एका दिवसात टीचर ट्रेनर झालो ना मी. टीचर ट्रेनर, कारण टीचर ट्रेनरची कन्सेप्ट काय होती, एक तर रंग बदलला पाहिजे, नाही तर उडालेले तरी पाहिजेत. समजतंय ना? सो आय बिकम अ टीचर ट्रेनर. और ते माझी वाट बघायचे की आले, आणि दुसरे असायचे ना, ते वाट बघायचे केव्हा जाणार. आय बिकम टीचर ट्रेनर. खूप छान चाललं होतं, खूप छान. मी टीचर ट्रेनर, इकडे प्रबोधिनी, तिकडे इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीजमध्ये. मला आठवतं सर, मी 23व्या वर्षी 23,000 रुपये कमवायचो. मला 23,000 रुपये मिळायचे माहिती आहे. आणि ते वर्ष होतं 2004. आणि माझं शिक्षण काय, आर्टस. ठीक आहे, तर खूप छान वाटायचं, सगळं चाललं होतं. पण एक अस्वस्थता होती मला, फार फार अस्वस्थता. ती अस्वस्थता अशी होती, माझा बाप डॉक्टर होता, पैसे होते त्याच्याकडे, म्हणून त्याने मला अशा प्रकारचं शिक्षण घ्यायची संधी घेण्यासाठी मला पुण्याला पाठवलं. माझ्या वर्गात अनेक मुलं मुली माझ्यापेक्षा शार्प होते, पण त्यांचा बाप डॉक्टर नव्हता किंवा इतका सक्षम नव्हता, म्हणून त्यांना अशा प्रकारचं शिक्षण संधी मिळू शकली नाही. आणि मला कायम वाटायचं, इट्स रॉंग, इट्स नॉट फेअर. स्पर्धा करण्याची संधी सगळ्यांना मिळाली पाहिजे, त्याच्यात जो स्वतःला प्रूव्ह करेल तो जाईल ना पुढे. पण तुम्ही जर स्पर्धा करण्याची संधीच देणार नाही, तर दिस इज नॉट अ गुड थिंग. कायम वाटायचं की हे जे क्वालिटीचं शिक्षण, वातावरण सगळं हे ग्रामीण भागात का नाहीये, हे शहरातच आहे फक्त. आणि ग्रामीण भागातल्या लोकांना शहरात येता येत नाही. आणि मला असं कायम वाटायचं की कोणीतरी केलं पाहिजे ग्रामीण भागात जाऊन. पुन्हा दुसरा आवाज यायचा, कोणी केलं पाहिजे, आपण केलं पाहिजे, है ना.
आपल्या देशात मॅक्सिमम एनर्जी वाया जाते अशी की अरे असं झालं पाहिजे, कोण करेल. आणि यवतमाळने मात्र त्याच्यामध्ये एकदम हॅट्स ऑफ तुम्हाला, तुम्ही काय मोठं काम उभारलंय, काय मोठं काम उभारलंय. म्हणून मी माझे तिथे जे मेंटॉर होते विवेक कुलकर्णी सर, त्यांच्याशी बोललो की सर मला इकडे सोडायचं आणि मला गावाकडे काम उभारायचं. आणि मी तो निर्णय घेतला आणि वयाच्या 24व्या-25व्या वर्षी मी स्वयंसेवी शिक्षण संस्थेची एक चांगल्या NGOची स्थापना केली आणि गावाकडे परत गेलो आणि मग तिकडे सगळं काम सुरू केलं. सरांना बोलू देत थोड्या वेळात. मला छान संधी होती. ज्ञानप्रबोधिनी अतिशय नामवंत संस्था, त्यातल्या स्पर्धा परीक्षा केंद्राची जबाबदारी यजुवेंद्रकडे सोपवण्यात येणार होती. आणि असं असताना आपल्या स्वतःच्या गावाकडल्या मुलांना आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा, अनुभवाचा उपयोग व्हावा म्हणून ती संधी नाकारून तो गावाकडे परत येतो. आणि सर्वसाधारणपणे असे निर्णय मूर्खपणाचे निर्णय म्हटल्या जातात शहाण्या लोकांकडून. पण आपल्याला हे पण माहिती आहे की असे वेडेपणाचे निर्णय घेणारेच लोक मोठे होत असतात. फार शहाणे लोक पोटापाण्याची सोय करतात, त्याच्या पलीकडे काही करू शकत नाही. त्यामुळे त्या वेडेपणाने यजुवेंद्रला खानदेशामध्ये परत आणलं आणि जळगावला त्यांनी दीपस्तंभ संस्थेची सुरुवात केली. मला वेड्यावरून आठवलं, तिथून सुरुवात करतो पुन्हा. तरुणांसाठी सांगतो, तरुण म्हणजे जे आता शिकतायत ते शिकणारे तरुण. तुम्ही जर एखादं काम करायला घेतलं, एखादी आयडिया सांगितली, आपण शहाणे आहोत असं वाटतं, ऍक्च्युली ते तसे शहाणे नाही आहेत. मला ते निळवण्याचं काम सुरू केलं तेव्हा पण अनेक लोक असंच म्हणायचे की मूर्ख आहात का तुम्ही, 6 लाख ट्रॅक्टर गाळ आणि तुमच्याच्याने काय होणार आहे, करून किती दिवस करणार. समजायचं हे होणार आहे. इट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. मला पहिले 2 वर्ष वेड्यात काढलं आमच्या गावाकडच्या लोकांनी, घरातल्या काही लोकांनी. फक्त दवाखान्यात नेण्याचं बाकी होतं. अरे असं कोणी पुण्याहून परत येत आहे का. काहींना शंका यायची, आपल्याकडे शंकेखोर खूप, तिकडे चालत नसेल किंवा काही गडबड केली का. पण वेडी स्वप्न बघा, स्वप्न वेडीच असतात बेटा खरं. आणि एक लक्षात ठेवा, सर बोलले ते वाक्याला मी पुढे नेतो कारण मी त्यांचंच एक्सटेन्शन आहे. न्यू जनरेशन वेडी लोक जी असतात ना, ती वेडी लोक वेडी स्वप्न बघतात, वेड्यासारखं काम करतात आणि तीच लोक या जगामध्ये इतिहास निर्माण करतात. ऐका ऐका. आणि आणि जेवढी उरलेली शहाणी लोक असतात ती तो इतिहास वाचतात. ठीक आहे. आणि काही ठार शहाणी असतात तिथं इतिहास पण वाचत नाहीत. तुम्ही चॉईस आहे यार तुमच्याकडे, तुम्हाला इतिहास घडवायचा, इतिहास वाचायचा का इग्नोर करायचा. इट इज ॲब्सोल्युटली चॉईस. तुम्हाला खरं सांगतो, हे सगळं आपल्यावर डिपेंड करतं. मी ठरवलं होतं की मला काम करायचं. 2 उद्देश होते. एक, क्वालिटीचं शिक्षण ग्रामीण भागात गेलं पाहिजे. आणि 2, ज्यांची परिस्थिती नाही मात्र परिस्थिती नसतानाही ज्यांनी त्याच्यावर मात करून स्वतःला प्रूव्ह केलं, अशांना पण ते मिळालं पाहिजे. हे 2च उद्देश होते खवले साहेब सुरुवातीला. आणि माझ्याकडे पहिलं स्किल हातात काय होतं तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, एकदम मास्टरी होती. म्हणून स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केलं. प्राचार्य म्हणायचे कॉलेजची की अरे असं करू नका, हे आपल्याकडे होत नाही असं काही, ग्रामीण भागात हे चालत नाही, पैशांशिवाय काम होत नाही. मला प्राचार्याने सांगितलेलं आहे. मी प्राचार्यांची माफी मागून सांगतो, कारण प्राचार्यांनी सांगितलं म्हणजे आपल्याकडे प्राचार्य व्हायला तसं काही फार वेगळं काही लागत पण नाही. वय वाढलं की अनेक लोक म्हणजे पद पुढे जात असतात. मी सांगायचो की सर मला मुलांना हे सांगू द्या, तर तेच म्हणायचे अरे काही उपयोग नाही, अशी परिस्थिती. मग मी प्रबोधन करायचं ठरवलं. माहिती देणं, इन्स्पायर करणं, प्रबोधन करणं, त्यांच्या डोक्यात जेवढे व्हायरस गेलेले असतील नकारात्मक विचारांचे तेवढे काढणं. गैरसमज, आपल्याकडे गैरसमजच खूप आहे. तुमचे कोणाशीही रिलेशन खराब असतील तर त्याचे मॅक्सिमम कारण गैरसमज आहे, कारण नसतंच काही बाकीचं. अजूनही अनेक लोक आहेत की त्यांना असंच वाटतं की पैशांशिवाय होत नाही. मग पूर्ण 3 जिल्ह्यात प्रवास केला. ग्रामीण आदिवासी भाग निवडला सगळा, जळगाव, धुळे, नंदुरबार. गावागावात शिरायचं, व्याख्यानं द्यायचे. आणि गावात व्याख्यान म्हणजे काय, त्या भाषेत बोलावं लागतं. मी आता 8 प्रकारची भाषा महाराष्ट्रातली बोलतो, पक्की, आणि त्यांना समजत पण नाही बाहेरचं आहे.
त्यांच्या भाषेत त्यांना आवडेल तसं त्या पद्धतीने उगाच बऱ्याच वेळा काय होतं, लोक काय ऐकत नाही, आपण उगाच आपला शहाणपणा तिथे प्रूव्ह करायला जातो. मी किती हुशार, आपलं आपल्या क्षेत्रातलं नॉलेज, त्यांना काय घेणं देणं आहे तुमच्या नॉलेजशी, त्यांना काय मिळतंय ते महत्वाचं आहे. आणि त्यांना असं सांगून सांगून तयार केलं, आत्मविश्वास वाढवला. माझा एक मित्र, खास दोस्त, माझ्या संस्थेचा संस्थापक माझ्या बरोबरचा राजेश पाटील, कलेक्टर झाला होता IAS. त्याच्या वडील शेतमजूर, त्याला घेऊन फिरलो, हे बघा हे शेतमजूरचं पोरग, याचा बाप पैसे देऊ शकेल का? ते म्हणायचे नाही, गाडगे बाबा स्टाईल एकदम. नाही, मग पैसे द्यावे लागत असतील का? नाही. मग हे काय झालं, कलेक्टर म्हणजे काय, कोण पण होऊ शकतं जर ठरवलं तर, मेहनत घेतली ग, असं खूप फिरलो. आणि मग काही मुलं तयार झालीत, त्या मुलांच्या फीवर संस्था सुरू झाली. 3000 रुपये होते फक्त सुरुवातीला. माझ्या व्याख्यानाने प्रभावितून अनेक मुलं याच्यात आली, आता सगळीच्या सगळी पदांवर आहेत वेगवेगळ्या. आणि हा यज्ञ सुरू झाला. मूळ मुद्दा काय होता माहिती का, क्वालिटी ऑफ एज्युकेशन. अजूनही आहे ना, अजून 50 वर्ष तोच विषय राहील. शिक्षणाचं सार्वत्रिकरण खूप झालं आपल्याकडे, खेड्या पाड्यांवर शाळा झाल्या. मूळ आता मुद्दा आहे क्वालिटी कशी वाढेल. म्हणजे इतका पसारा वाढला की नुसता पसारा झाला आहे, आवरता येत नाही, कोणता शिक्षक गेला नाही गेला तेही समजत नाही. क्वालिटी. मग ठरवलं, हे स्पर्धा परीक्षांना आम्ही शिकवायला लागलो. आदरणीय खवले साहेब इथे आलेले आहेत RDC, त्यांना हा खूप चांगला अनुभव आहे. आत्ता येणारी जी मुलं आहेत, ग्रॅज्युएट झालेली डंगरी आमच्याकडे येतात, ठीक आहे, 5वीचं इंग्रजी गणित शिकवावं लागतंय आणि ते पण येत नाही. समस्या. मग समजलं की हे का होतंय, तर क्वालिटी नाही आहे एज्युकेशन मध्ये. बरं, ग्रॅज्युएट होऊन जातं, त्याच्यात